प्लॅन आहे. प्लॅन? हा, कसला प्लॅन? पैसे कमवायचा. आईला याच्या मरणाने आपल्याला कसले पैसे भेटणार? अरे तीच तर गंमत आहे ना यार. हे बघा, आपण असं करूया, बंड्याच्या नावाची पॉलिसी काढूया आणि त्याचे नॉमिनी म्हणून आपण राहूया. एकदा का बंड्या मेला ना की सगळे पैसे आपल्याला मिळणार. काय, कशी वाटली आयडिया? पण हे कसं शक्य आहे यार? अरे का शक्य नाही यार? अरे अण्णांच्या मुलाला पॉलिसीचे 25 लाख रुपये मिळाले नाही का? हा यार बंड्या, पप्या म्हणतोय त्या तथ्य यार. बघ ना, तूच विचार कर, अशा परिस्थितीत तुझ्या घरच्यांना लाखो रुपये मिळाले तर त्यांचं लाईफच चेंज होईल यार. हो यार, आयुष्यभर शिव्या देणारा तुझा बाप दिवस रात्र तुझीच आरती ओवाळेल. Yes. अरे आपण सगळे डॉक्युमेंट्स लिगली करूया ना. हा बंड्या, मला पण असंच वाटतं यार. हे बघ, तू मरणारच आहेस ना, मग जाता जाता आमचं भलं करून मरणार यार. हा यार. अरे आयुष्यभर आम्ही उठता बसता तुझं नाव घेऊ यार. हो यार, मी तर माझ्या घरात नावच ठरवलंय, बंड्या निवास. क्या ए, बात. घराचं काय घेऊन बसलायस? मी तर माझ्या होणाऱ्या मुलाचं नाव ठेवेन, बंड्या. अरे वा. अरे पण पॉलिसी काढायला पैसे आणायचे कुठून? उधळे मामा. तुमच्यावरती माझा काडीचाही विश्वास नाहीये. विश्वास नाहीये ना? नाही. जाऊ दे रे, यांना विश्वास नसेल तर आपण कशाला रचायचं? यांच्या फायद्यासाठी आपण सगळं बोलायचं. चला जाऊया, चला जाऊ दे रे, चिरीमिरी आहे रे. अरे 100-200 रुपयासाठी हा रडणारा माणूस, ह्याला कुठे लाख रुपयाची स्वप्न दाखवताय? आपण दुसरा पार्टनर बघूया. ह्याला राहू दे. चल. करेक्ट. करेक्ट काय? तुम्ही पलटला तर? अच्छा, तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये? नाही ठीक आहे, सर. आम्ही स्टॅम्प पेपरवर सही करून देतो. काय आता काय? बघत काय बसलाय? जा ना, स्टॅम्प पेपर घेऊन या. जा लवकर. पेपरनी आणून देतो. चला लवकर, चला लवकर, चला. अरे वा, अभिनंदन बंडोपंत, अभिनंदन. आता तुम्ही 50 लाखाच्या पॉलिसीचे मालक झाला आहात. अहो, हो मालक मी आहे. बाबराव, भाऊ गप्प बसा ना, मध्येच काय पचकताय? तुमच्यामुळे आमच्या प्लॅनची वाट लागेल ना. ओके. मग मित्रांनो, बंडूने पॉलिसी काढली, तुम्ही केव्हा काढताय? सॉरी हा, आमचा जीव काय एवढा वर नाही आलाय. काय म्हणाला? काय नाही, काढूया ना. आम्हाला काय कुत्रा जाऊ ना, काढू आम्ही. मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी माझ्याकडे सेपरेट प्लॅन्स आहेत. मामा, हा बोला. तुम्ही का नाही कुठे पैसे गुंतवत? अरे मग हे काय केलंय मी? अरे पैसे गुंतवायला मी काही चुकीचा माणूस नाही. काय? माझ्या तोंडात काहीतरी कोंबार आहे. हा नाही ते काय. बरं मित्रांनो, येतो मी. पॉलिसीचं तेवढं लक्षात ठेवा. चला, एक पॉलिसी झाली. ओ मामा, 2 मिनिटं तरी तुम्ही गप्प बसू शकत नाही काय? जेव्हा बघावं तेव्हा पैशाचा विषय निघाला की मामा नुसते गप्प बसा. तुम्हाला ना नको नको, त्यापेक्षा घरात पट्टा बांध त्याच्या. नको नको, त्यापेक्षा गळाच दाब त्याचा एकदम. ते सोडा. आता माझं ऐका. जितके दिवस मी जिवंत आहे तितके दिवस आपल्याला दररोज पार्टी हवी. पार्टी. पार्टी ना दिली. काय मामा? मामा काय? हा? मामा काय? अरे जेवढं होतं नव्हतं तेवढं ह्याच्या मरणासाठी आपण वापरलं ना. अरे काय माणूस आहे. अरे इकडे बघा, हा माणूस मित्रांसाठी जीव द्यायला तयार आहे बघा. आणि हा माणूस नुसता पैसा पैसा करतोय. अरे पण खरंच माझ्याकडे पैसा नाहीये रे. एक काम करा, तुम्ही आहे ना कुठून तरी लाख रुपये आणा आणि ह्या माणसाच्या तोंडावर फेका. हा असला माणूस पार्टनर म्हणून नको आपल्याला. चल. गप्पा बसा. ही घ्या माझी सोन्याची अंगठी. हिला विका आणि पैसे हवे तेवढे उधळा आणि करा पार्टी. पण हे सगळं मला हा मेल्यानंतर परत पाहिजे. अरे परत काय, त्याच्यात डबल घ्या. मरो, पायाच पडतो. हे महामाया, माझी आई, मला माफ कर, पण लग्नाचा विषय सोडून तू दुसरं काहीही बोल. हो. अहो तुम्ही असे का करताय? माझ्या पाया का पडताय? कुठे हरवलात? सॉरी. तुम्ही आत या ना.
नाही इट्स ओके. मला मिस्टर बंड्यांना भेटायचं आहे. मीच बंड्या. या ना प्लीज. नाही नाही इट्स ओके. बाय द वे मी शिल्पा चितळे, चिन्मय चितळेची बहीण. ॲक्च्युली दादाला वेळ नव्हता ना, म्हणून मी तुमच्या प्रीमियमची स्लीप घेऊन आले. पण तुम्ही आत या ना. नाही नाही नको नको, दादाची वेळ झाली आहे ना, मला घरी पोचायला हवं. अच्छा येते. अहो मग बंड्या, कोण होती रे ती? ए बंड्या, कोण होती ती? तुमची वहिनी. वहिनी? बंड्या लेका शुद्धीवर आहेस का तू? आता कशाला हवी प्रेमात शुद्ध? प्रेम थोबाड फोडीन. तुला असं करता येणार नाही हं, बंड्या. हा अरे तू मरणार आहेस ना? काय? आतापर्यंत जगण्याला काही अर्थ नाही असं वाटत होतं. आज तिला पाहिलं आणि जगण्याला एक नवी उर्मी मिळाली. ए बंड्या, चल, तुला प्रेम करायचा अधिकार नाही. हे तू कोण ठरवणार? अरे पण आपल्या पॉलिसीचं काय? विसरा आता ती. हा? ए नाही, मग त्या उधळे मामाचं काय? अरे त्याच्याकडून आम्ही ₹1,00,000 घेतलेत. लाख. काहीही असो, आता माझं मरण कॅन्सल. आठवं आश्चर्य आहे. अरे असे काय बसलात सगळे डोक्याला हात लावून? काय कोणी घसरलं की काय काय काय? अरे पप्प्या चंद्या बाया, बघा तुमच्यासाठी काय आणलेलं आहे. एक मडके, एक फडके आणि 2 बांबू सडके. चला झोपा बरं, मग तुमचं माप घेतो, नंतर मग धावपळ होते ना, धावपळ. मडके फडके आणि बांबू सडके, आता नाही येणे जा. ओ मामा, हा. हसताय काय? आता हे सगळं विसरा. विसरा म्हणजे काय? म्हणजे तुम्ही आणलेले बांबू आहेत हा. ना, ते लावा तुमच्या घराला. आणि ते मडक आहे ना, ते पुढच्या दहीहंडीसाठी ठेवा. अरे अरे काय तुम्ही बोलताय? मला जरा कळेल असं बोला. माझं बीपी वाढू नका रे, मारू नको रे. मामा, बंड्याने मरण कॅन्सल केलंय. काय? अरे म्हणजे माझे ₹1,00,000 बुडाले. बंड्या, माझं काम होणार. आता 440 व्होल्टेज. हा माझा प्लान आहे. आता कावळा बसायला आणि फडफड 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 व्हायला एकच वेळ होणार. मग मी सक्सेस. काय रे, तुला आंघोळ नाही करायची वाटतं? करायची ना, पण तुला पोचवलं. काय? नाही नाही, अरे ह्याला ना त्या मामासारखी मध्ये मध्ये पचकायची सवय लागली आहे. काय करतोस का? बस बंड्या, तू तुझं काम कर. बघ बंड्या, तुझ्यासाठी अख्खी तार रिकामी ठेवली आहे. कुठेही तुझी चड्डी बनियान वाळत घाल. काय रे? काम झालं समजा. मी बघतोय आजकाल तुम्ही माझी जाम खातिरदारी करताय, पण तुम्ही कितीही ठरवलत ना तरी मी मारणार नाहीये. हा, समजलं ना? काही करा, कितीही खातिरदारी करा, काही उपयोग नाही त्याचा. कळलं? अरे काय? कावळा बसायला, फांदी तुटायला, ती फडफड कुठे आहे ती आता? कुठे? अरे मी मगाशी बरोबर चेक केलं होतं यार. मग आता परत चेक कर. बरं बरं. अरे वा, बरं झालं ग बाई लाईट आले, नाहीतर माझी सिरियलच गेली असती.